कोण होतीस तू, काय झालीस तूच्या आजच्या भागाची सुरुवात होते सुलक्षणापासून. तर आता इथे सुलक्षणा पाहुण्यांबरोबर बोलत असते आणि म्हणत असते, एवढ्या वातीवळण झाल्या की लगेच आरती करूया आणि जेवायला बसूया. काय हरकत नाही आहे ना तुमची, असं विचारते ती. तर ते आता म्हणतात की नाही नाही चालेल आम्हाला, एरवीही आम्ही 7च्या आधी जेवायला बसतो असं म्हणते आता ती बाई. तर आता इथे सुलक्षणा म्हणते, आम्ही पण 7च्या आधी जेवतो, पण आता काय करणार, चंद्रोदय 8:30ला आहे ना, त्याशिवाय उपवास सोडूच शकत नाही आपण, असं म्हणते आता इथे सुलक्षणा. आणि तुम्ही काळजी करू नका, असं म्हणते आता इथे यमुना. सगळं रेडी असेल. अम्मू, असं म्हणते आता इथे यमुना. कावेरीला स्वयंपाक करता आलाच नाहीये, त्यामुळे हे सगळे खरंच उपाशी राहणार आहेत, असं म्हणते आता इथे यमुना. तिची फजिती बघायला खूप मजा येणार आहे, असं म्हणते आता इथे अमृता. तर आता इथे यश बघत असतो की कुणीतरी फ्रीजची वायर काढून टाकलेली असते आणि त्यामुळे फ्रीजमधले सगळ्या भाज्या वगैरे नसलेल्या असतात. तर आता इथे उघडल्यावर त्याला कळतं की किती घाण वास येतोय म्हणून. तर आता इथे यश म्हणतो, कावेरी तुम्ही मला सांगितलं होतं की एकदा का तुमच्या कामात बिझी झाला की एक आठवडा वगैरे बाहेर नाही जायचं, तर त्यावेळेला काय करायचं तुम्ही, असं म्हणतो आता इथे यश. आठवा, असं म्हणतो आता इथे यश. तर आता कावेरी म्हणते, हो मी, असं म्हणते कावेरी, काळ्या वाटाण्याची उसळ बनवायची, असं म्हणते आता इथे कावेरी. वाल्याचं भिरडं आणि बटाट्याची सुकी भाजी, असं म्हणते आता इथे कावेरी. बटाट्याची सुकी भाजी तर आज पण करू शकतो आपण, असं म्हणते आता इथे विद्या. हो ती बनवू शकतो, असं म्हणते आता इथे कावेरी. पण अजून एक प्रॉब्लेम आहे, असं म्हणते आता इथे विद्या. आपण दुधाचं काय, खिरीसाठी रात्रभर दूध फ्रीजमध्ये होतं तेही खराब झालंय, असं म्हणते आता इथे विद्या. सकाळी आलेलं थोडं दूध आहे जे मी फ्रीजमध्ये ठेवलं नव्हतं, असं म्हणते कावेरी, ते वापरून आपण तांदळाची खीर बनवू शकतो, असं म्हणते कावेरी. हां चालेल, मी तयारीला लागते, असं म्हणते आता इथे विद्या. बघा, असं म्हणतो यश, तुम्ही सोल्युशन काढलं ना, किती सिंपल होतं, असं म्हणतो आता इथे यश. उगाच टेन्शन घेत होता तुम्ही, असं म्हणतो यश. मला माहिती आहे सगळं व्यवस्थित पार पाडेल तुम्ही. त्या चिकूला माझ्याकडे द्या, असं म्हणतो आता इथे यश. तर आता इथे जा जा म्हणतो तो. तर आता इथे कावेरी कामाला लागते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे रात्र झालेली असते. कावेरी, चंद्रोदय व्हायला फक्त 5 मिनिट आहेत. आता निवेद दाखवायचं देवाला आणि लगेच जेवायला बसूया, असं म्हणते आता सुलक्षणा. निवेद, असं म्हणते ती. तर आता इथे कावेरी आणते. तर आता इथे अमृता म्हणते, अगं कावेरी, काय हे, मावशीने नैवेद्य आणायला सांगितलं ना, मग हे एवढ्याशा वाटीत काय घेऊन आलेस, असं म्हणते आता इथे अमृता. तर आता इथे कावेरी का बोलतच नाही बघा प्रेक्षक हो. तर आता अमृता म्हणते, तू विसरलेस का नैवेद्य आणायला, असं म्हणते अमृता. अमृता, अगं, असं म्हणते यमुना, तिने काय बनवलंच नसेल मग काय घेऊन येणार ती, असं म्हणते आता इथे यमुना बघा प्रेक्षक हो. तर आता इथे कावेरी बघतच राहते. सुलक्षणा म्हणते, नैवेद्य कुठे आहे, असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता इथे कावेरी म्हणते, मा, असं म्हणते कावेरी, स्वयंपाक करायला थोडा वेळ लागेल, असं म्हणते आता इथे कावेरी. तुम्ही नैवेद्य म्हणून खीरच दाखवता का, असं म्हणते आता इथे कावेरी. हे सगळं काय, असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता खुश होतात बघा प्रेक्षक अमृता आणि यमुना. तुला माहित नाही आहे का, नैवेद्य म्हणून अख्खं ताट भरलेलं असतं आपलं आणि मगच आम्ही नैवेद्य दाखवतो, काय चाललंय सगळं. आणि देवासमोर नैवेद्य म्हणून आज फक्त खीर ठेवू मी, ती सुद्धा एवढीशी, असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सुलक्षणा म्हणते, ठीक आहे आता ठेवते मी खीर, पण आरती संपायच्या आत मला अख्खं ताट, भरलेलं ताट नैवेद्य म्हणून हवंय, असं म्हणते आता इथे सुलक्षणा. आणि ते जर का जमलं नाही तर लक्षात आहे ना, असं म्हणते सुलक्षणा, तुमचा व्यवसाय कायमचा बंद, असं म्हणते आता इथे सुलक्षणा. आणि हरलात असं मान्य करायचं, असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो. तर खूप खुश होतात अमृता आणि यमुना. तर आता इथे अमृता खूपच खुश झालेली असते बघा प्रेक्षक हो. तर कावेरी आता जी खीर आणलेली असते ती सुलक्षणा आपल्या हातामध्ये घेते आणि आता कावेरी निघून जाते तिथून. तर आता इथे कावेरी आणि विद्या जोरात कामाला तयारीला लागतात बघा प्रेक्षक हो. चपात्या वगैरे लाटत असते कावेरी आणि आता स्वयंपाक करत असतात दोघेही. तर आता यश म्हणतो, कावेरी आरतीची तयारी सुरू झालेली आहे, वेळ कमी आहे तुमच्याकडे, जे काय करायचंय ते लवकर करा, असं म्हणतात इथे यश. हो हो, असं म्हणते आता इथे कावेरी. तर आता इथे विद्या मसाला करायला घेते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सुलक्षणा आरती करत असते. तर आता तेवढ्यातच कॉल येतो आता इथे कावेरीला. तर आता इथे बघते ती कोणाचा कॉल आलाय म्हणून. तर कावेरी बोलते, हॅलो हॅलो म्हणते ती. हो हो, असं हो का, असं म्हणते कावेरी. मी तुम्हाला थोड्या वेळाने कॉल करू का, असं म्हणते कावेरी. जरा गडबडीत आहे. हो हो, नक्की करेन, असं म्हणते आता इथे कावेरी. तर आता इथे कावेरी स्वयंपाक करत असे बघा प्रेक्षक हो. ही कामं होईस्तोपर्यंत फोन सायलेंटवरच ठेवते, असं म्हणते आता इथे कावेरी. कावेरी वहिनी, पण बिझनेसचा कॉल आला तर, असं म्हणते विद्या. अगदी घर आणि मग बिझनेस, असं म्हणते आता इथे कावेरी. मी पण माझा फोन सायलेंटवर ठेवते हा, असं म्हणते आता इथे विद्या. चला म्हणून दोघे जण स्वयंपाक करायला लागतात. तर आता इथे आरती वगैरे होत असते बघा प्रेक्षक हो. आणि कावेरी आणि विद्या मात्र स्वयंपाकाची तयारी करत असतात. तर आता इथे चपात्या वगैरे बनवत असतात त्या आणि बाकी सगळेजण आरती करत असतात आता इथे. तर यमुना पण येते आता आरती घेण्यासाठी. तर आता इथे दोघी पण स्वयंपाक करत असतात पाठीमागे आणि समोर सगळ्या आरती करत असतात बघा प्रेक्षक हो.
तर आता इथे सुलक्षणा आहे ते परत शेवटची आरती करण्यासाठी आणि यशचं लक्ष मात्र कावेरीकडे असतं की ती करते की नाही स्वयंपाक म्हणून. तर आता इथे हरे कृष्ण वाला शेवटचं लागतंय बघा प्रेक्षक हो प्रार्थना. तर आता इथे आरतीला सुलक्षणा आणि बाकी सगळे लोक असतात, पण कावेरी आणि विद्या तेवढे नसतात. तर आता इथे अमृता म्हणायला लागते की बघ आरती संपत आली आहे, पण अजूनही स्वयंपाक रेडी नाही झालाय कावेरीचा, म्हणते आता इथे अमृता यमुनाला. तिचा नैवेद्य काय तयार होत नाही असं दिसतंय असं म्हणून हसतात ते दोघे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे आरती संपलेली आहे बघा प्रेक्षक हो. तेवढ्यातच आता कावेरी ताट घेऊन आलेली असते. तर मा म्हणून देते ती ताट नैवेद्य म्हणून. तर सुलक्षणा आता ते ताट घेते. तर आता इथे नैवेद्य दाखवत असते सुलक्षणा. यशला खूप आनंद झालेला असतो बघा प्रेक्षक हो. कावेरी टायमामध्ये आणते सगळा स्वयंपाक म्हणून. तर आता इथे कावेरी सगळ्यांना जेवण वाढत असते आणि अमृत आणि यमुना पण तिथेच थांबलेले असतात बघा प्रेक्षक हो. आणि सुलक्षणा सुद्धा बाळाला घेऊन बसलेली असते. यश सुद्धा जेवायला बसलेला असतो आता इथे. डोंट वरी कावेरी, छान झालंय जेवण असं म्हणतात इथे यश. सुगंध खूप छान येतोय असं म्हणतात इथे यश. चला सगळं वाढून झालं ना कावेरी असं म्हणते आता इथे सुलक्षणा. आता सुरुवात करा सगळ्यांनी असं म्हणते सुलक्षणा, घ्या असं म्हणते ती. तर आता इथे सगळे पाया पडतात आणि जेवायला लागतात बघा प्रेक्षक हो. तर सगळे जेवायला लागतात आणि सगळ्यांची तोंड दाखवलेत बघा प्रेक्षक हो. तर यमुना आणि अमृता खुश होतात, घाण असेल जेवण म्हणून त्यांना वाटतं असं. स्वयंपाक सगळ्यांना आवडला की नाही असं म्हणते आता इथे कावेरी. गजानना, कमी वेळात घाई गडबडीत जे काही जमलं ते केलं असं म्हणते कावेरी. सगळ्यांना आवडू दे. काय झालं असं म्हणते यमुना, काही प्रॉब्लेम आहे का असं म्हणते यमुना. आवडलं नाही आहे का तुम्हाला जेवण असं म्हणते आता इथे यमुना. तर आता इथे साक्षात अन्नपूर्णा देवीने केल्यासारखं जेवण झालंय, चविष्ट एकदम असं म्हणतात आता त्या बायका. अहो अन्नपूर्णा आहे तुमच्या घरात, अन्नपूर्णा असं म्हणत होता तो. अगदी करेक्ट बोललात असं म्हणते विद्या. अन्नपूर्णाच आहे आमची वहिनी असं म्हणते आता इथे विद्या. काही काय विद्याताई, तुम्ही पण मदतीला होताच ना असं म्हणते कावेरी. अहो काकू तुम्ही खरं बोलताय ना, नाही म्हणजे वाईट झालेल्या स्वयंपाकाबद्दल कसं बोलायचं म्हणून संकोच करताय का असं म्हणते आता इथे यमुना. छे असं काहीच नाही, उलट रोजच्या जेवणापेक्षा चविष्ट आणि वेगळं काहीतरी झालंय असं म्हणते आता इथे ती बाई बघा प्रेक्षक हो. तर सुलक्षणाला पण शॉक बसतो. अच्छा असं म्हणते यमुना. तर यमुना आता इथे खाऊन बघते बघा प्रेक्षक हो स्वयंपाक. यामी दे असं म्हणतो आता इथे यश. तूही टेस्ट केलंस ना, आवडलं ना असं म्हणतो आता इथे यश. तर आता इथे यमुना आणि अमृताला का आवडत नाही बघा प्रेक्षक हो. यमुना ताई असं म्हणते आता कावेरी, तुम्ही जेवायला बसाल ना तेव्हा बाकीचे सगळे पदार्थ खाऊन सांगा मला कसं वाटतायत ते असं म्हणते आता इथे कावेरी. हो असं म्हणते आता इथे यमुना. तर सगळे जेवायला लागतात बघा प्रेक्षक हो. छान झालंय जेवण म्हणून. सुलक्षणा पण खुश असते आता इथे कावेरीमुळे की चांगलं स्वयंपाक बनवलंय तिने म्हणून. यश पण खात असतो आणि आता तो खूप छान झालंय जेवण म्हणून सांगत असतो आता इथे कावेरीला. तर आता इथे जेवायला बसतात बघा प्रेक्षक अमृता आणि यमुना. आणि आता इथे कावेरी त्यांच्यासाठी ताट बनवून आणते आणि आता सुलक्षणाला सुद्धा ती ताट बनवून देते. तर आता इथे विद्या सगळ्यांचं ताट आणते, बाकीच्या लोकांचं सुद्धा. तर आता इथे एक एमटी ताट असतं तेही आणून ठेवते ती. तर आता इथे कावेरी म्हणते तुम्ही पण जेवायला बसा, तुम्ही पण बसा ना, आपण दोघे पण बसू असं म्हणते विद्या. आधी तुम्ही बसा मी नंतर बसते असं म्हणते आता इथे कावेरी. मग मी पण थांबते, आम्ही दोघं नंतरच बसू असं म्हणते कावेरी. तुम्ही म्हटलं ना तुम्ही बसा पहिला, आणि असंही तुम्हाला खूप कामं करायची आहेत ना नंतर असं म्हणते कावेरी. हो ना, कामं तर आहेत मला असं म्हणते आता इथे विद्या. माझा उपास आहे ना, त्यांना उठावं लागू नये म्हणून मी स्वतःच्या हाताने त्यांना वाढणार असं म्हणते आता कावेरी. वहिनी थांबते ना तुमच्यासाठी असं म्हणते आता इथे विद्या. अहो नको, पोटभर जेवल्याचं समाधान मला द्यायचं आहे तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती. बरं असं म्हणते विद्या, बसते. तर आता इथे विद्या पण जेवायला बसते बघा प्रेक्षक हो. अम्मू असं म्हणते आता इथे यमुना. फ्रीज बिघडला असताना हे सगळं कसं काय मॅनेज केलंय तिने असं म्हणते आता इथे यमुना. नक्की फ्रीज बंद होतं ना रात्रभर असं म्हणते यमुना. अगं असं म्हणते आता इथे अमृता. कावेरी म्हणते करा सुरुवात. तर आता इथे सगळे जेवायला लागतात बघ प्रेक्षक. तर आता विद्या जेवते. तर आता इथे विद्याचा चेहरा एकदम खुलतो आणि खूप छान झालंय असं म्हणते ती. तर आता कावेरी खूप खुश होते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अमृता म्हणते यामी ताई असं म्हणते आता इथे अमृता. यामी ताई आता तू बघच, एवढं जेवण बनवल्यानंतरही कावेरी कशी भुकी राहते ती असं म्हणते आता इथे अमृताने डोळा मारते ती यमुनाला. तर यमुना पण खूप खुश होते बघा प्रेक्षक. आणि आता इथे अमृता जेवायला लागते आणि यमुना पण जेवायला लागते. आणि आता इथे सुलक्षणा पण जेवायला लागते बघा प्रेक्षक हो. सुलक्षणा म्हणते मोठ्या जाऊबाई खीर वाढू का तुम्हाला असं म्हणते कावेरी. म्हणजे संपाच्या टेस्ट करा म्हणजे झालं असं म्हणते ती. हो वाढ ना, मला खूप आवडते खीर असं म्हणते आता इथे अमृता. मला सुद्धा वाढ असं म्हणते आता इथे म्हणून आणते हा असं म्हणून आता कावेरी जाते आणायला जेवण. तर सुलक्षणा बघत असते हे सगळं. तर आता इथे यमुना म्हणते कावेरी भाजी सुद्धा घेऊन ये ग असं म्हणते आता इथे यमुना. भाजी सुद्धा हवी आहे मला. हो हो आणते असं म्हणते आता इथे कावेरी. तर कावेरी परत आणते बघा प्रत्येक डिश आणि आता ती सर्व करत असते परत अमृता आणि यमुनाला. तर आता बटाट्याची भाजी आणि खीर वगैरे देत असते ती दोघींना पण. तर आता ते मुद्दाम प्लॅन बनवलेत बघा प्रेक्षक हो, जास्ती जेवायचं म्हणून, म्हणजे कावेरी उपाशी राहील म्हणून. तर आता इथे अमृता बघत असते कावेरीकडे. तर कावेरी म्हणते जेवा हा,
मनाने मनापासून जेवा असं म्हणते ती. कावेरी असं म्हणते आता इथे यमुना, कावेरी अगं बटाट्याची भाजी सुद्धा घेऊन ये, अगं कावेरी खीर सुद्धा घेऊन ये परत असं म्हणते आता इथे अमृता. तर दोघी लागोपाठ सारखं सारखं सांगत असतात बघा प्रेक्षक हो. कावेरीला मुद्दाम आणि कावेरीला परत येऊन येऊन वाढायला लागत असतं त्या दोघींना पण बघा प्रेक्षक हो. तर सुलक्षणाला डाऊट येत असतो ह्या दोघींना बघून, कारण ह्या अतिच वाढून घेत असतात ना जेवण. आणि आता इथे कावेरीला पण डाऊट यायला लागतो, हे काय वेगळं करतायत म्हणून सारखं सारखं हे आणून द्या ते आणून द्या. जर अमृता लवकर लवकर खीर खात असते आणि ती यमुना पण हसत असते बघा प्रेक्षक हो अमृताला बघून मुद्दाम. आणि आता त्या दोघीही मुद्दाम जास्त जेवायला लागतात जेवण कमी पडावं म्हणून. तर आता इथे कावेरी येऊन थांबते आणि बघत असते त्यांना जेवताना बघा प्रेक्षक हो. आणि विद्याला पण कळतं ह्या दोघी काहीतरी प्लॅन करतायत म्हणून. तर आता इथे विद्या पण त्यांच्याकडे बघत असते चिडून. आणि ह्या दोघी मात्र काय थांबायलाच तयार नाही. तर आता इथे विद्याचं जेवण होतं आणि ती जाते निघून तिथून. तर आता इथे यमुना म्हणते अमृता आपण उठूया आता. तर आता इथे दोघेही उभारतात बघा प्रेक्षक हो आणि हात धुवायला जातात. कुठे निघालात असं म्हणते आता इथे सुलक्षणा आहे दोघींना बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सुलक्षणा म्हणते नैवेद्याचं पान आहे ना ते लिंबाचं फोड ही टाकायची नसते बसा असं म्हणते सुलक्षणा. तर आता इथे खूप जेवण सोडलेलं असतं दोघींनी, जास्ती घेतलेलं असतं ना प्रेक्षक हो यमुना आणि ह्या अमृताने. तर आता काय करायचं समजतच नाही बघा प्रेक्षक हो त्यांना. मा असं म्हणते आता इथे यमुना, मा हे पूर्ण पूर्ण जेवायचं आणि मगच उठायचं असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता दोघींना बसवते बघा प्रेक्षक हो सुलक्षणा खाली, म्हणजे यमुनाला आणि अमृताला खाली बसतात आता त्या दोघी पण बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अमृता पण जेवायला बसते आणि आता इथे यमुना सुद्धा जेवायला परत बसते खाली. तर आता इथे विद्या पण खुश होते बघा परत त्यानं जेवायला लावलं म्हणून. तर आता इथे यमुना म्हणते तुझ्यामुळे झालंय सगळं, पोट फुळायची वेळ आली आहे असं म्हणते यमुना. काय केलंय मी असं म्हणते आता इथे अमृता. काय खा म्हणतेस मला तू, किती जेवायला लागतंय माझं पोट फुटेल असं म्हणते आता इथे यमुना. दोघे भांडायला लागतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे कावेरी मात्र हसायला लागते. तर आता इथे पूर्ण रात्र झालेली असते आणि कावेरी सगळी भांडी घासून वगैरे रेडी करून ठेवलेली असते. तर आता खूप आनंदात असते बघा प्रेक्षक हो. कावेरी सगळं जेवण संपलं असं म्हणते कावेरी, सगळे अगदी पोटभर आणि समाधानाने जेवले असं म्हणते आता इथे कावेरी. तर आता तेवढ्यातच तिथे बाजूला खीर ठेवलेली असते, नैवेद्याची खीर असं म्हणते आता इथे कावेरी. तर आता इथे कावेरी म्हणते कशी झाली ती बघते. तर आता इथे ती घेणार असते बघा प्रेक्षक हो, खीर खाणार असते ती. तर आता इथे चाटून बघते. तर आता इथे कावेरी म्हणते वाव, अरे किती छान झाली आहे खीर असं म्हणते आता इथे कावेरी. तेवढ्यातच विद्या येते आणि म्हणते कावेरी वहिनी चला, यश भाऊजी बोलत आहे तुम्हाला, काहीतरी मेजर प्रॉब्लेम झालाय असं म्हणते आता इथे विद्या. काय झालं पण असं म्हणते आता इथे कावेरी, नंतर सांगते चला तुम्ही पहिला असं म्हणते आता इथे विद्या. तर आता दोघी पण जातात बघा प्रेक्षक हो. यश काय प्रॉब्लेम झालाय असं म्हणते आता इथे कावेरी. यश असं म्हणते आता इथे कावेरी. प्रॉब्लेम तर झालाच आहे कावेरी असं म्हणतात इथे यश. पण काय प्रॉब्लेम झालाय असं म्हणते आता इथे कावेरी. तर आता इथे यश म्हणतो आज तुम्ही सगळ्या पाहुण्यांसाठी घरातल्या सगळ्यांसाठी एवढं छान जेवण बनवलं, पण स्वतः मात्र उपाशीच राहिलात असं म्हणतो आता इथे यश. हा प्रॉब्लेम आहे असं म्हणतो आता इथे यश. तर आता इथे कावेरी हसते. तर आता कावेरी म्हणते अहो सगळ्यांना जेवण आवडलं हे ऐकूनच माझं पोट भरलंय, पण तुम्ही काय खाल्लं नाही तर मला झोप कशी लागेल असं म्हणतो आता इथे यश. या इथे असं म्हणतो तो आणि घेऊन जातो आता तो कावेरीला, बसा इथे असं म्हणतो आता इथे यश आणि बसवतो तो कावेरीला, अडीच मी असं म्हणतो तो. तर आता इथे तो जेवण आणायला जातो बघा प्रेक्षक हो कावेरीसाठी. तर आता इथे फ्रुट्स घेऊन येतो यश कावेरीसाठी. फ्रुट्स खास म्हणतो आता इथे यश. आहो असं म्हणते कावेरी. अहो सगळ्यांचं पोट भरलंय माझ्या बायकोने, मग माझ्या बायकोला मी कसं असं उपाशी ठेवेन, थांबा मीच भरवतो असं म्हणतो यश. नको मीच घेईन असं म्हणते कावेरी. नाही मीच भरवणार असं म्हणतो इथे यश. आहो असं म्हणते आता इथे कावेरी. आहो असं म्हणतो आता इथे यश. प्लीज खा असं म्हणतो आता इथे यश. तर आता तो कावेरीला जेवण खाडवतो बघा प्रेक्षक हो. गोड आहे ना असं म्हणतो आता इथे यश. तर आता इथे कावेरी खाते आणि चेहरा बदलते ती संत्र खाऊन. तर आता कावेरी म्हणते तुम्ही खाऊन बघा म्हणजे कळेल तुम्हाला असं म्हणते आता इथे कावेरी. तर आंबट असतं बघा संत्र प्रेक्षक हो खूप. तर आता असं करतो तो पण. नको नको संत्र नको, आपण ॲपल खाऊयात असं म्हणतो आता इथे यश. ॲपल मी खाणार, तुम्ही संत्र खायचं असं म्हणते आता इथे कावेरी. आणि पेरी कोण खाणार, चिकू असं म्हणते आता इथे कावेरी. तर आता इथे हात वर करतो बघा प्रेक्षक हो यश. आणि आता तो छान ठीक आहे असं म्हणतो होता तो. तर आता तिला तो ॲपल काढवतो. बापरे किती कचरा साचलाय, वास येतो याचा असं म्हणते आता इथे यमुना. आणि आता ती मुद्दाम घेऊन येते बघा प्रेक्षक हो, त्या कुजलेल्या भाज्या असतात ना आपण पण ठेवलेल्या असते ती फ्रीज. तर त्यामुळे आता ती कुजलेल्या भाज्या घेऊन आलेली असते. तर मुद्दाम सुलक्षणासमोर बघा प्रेक्षक हो बाहेर फेकून येते असं म्हणते ती. आता त्या भाज्या मुद्दाम टाकते ती आणि आता इथे सगळ्या कुजलेल्या भाज्या आता खाली टाकते ती बघा प्रेक्षक हो. छी छी असं म्हणते आता इथे सुलक्षणा. छी किती घाण वास येतोय असं म्हणते आता इथे अमृता. चुकून चुकून असं म्हणते आता इथे यमुना. इथे कशाला आणायची ती, तिथून यायचं ना परस्पर असं म्हणते सुलक्षणा. माग सॉरी असं म्हणते यमुना. तर सुलक्षणाची ऍक्टिंग खूप भारी आहे बघा प्रेक्षक हो इथे.
कावेरीने 1,500ची भाजी आणली होती ना असं म्हणते आता इथे अमृता. सगळी खराब झाली असं म्हणते आता इथे अमृता. तिने फ्रीजमध्ये ठेवलं नाही की काय असं म्हणते आता इथे अमृता. तर आता इथे अमृता म्हणते छी छी बघ ना असं म्हणते यमुना. किती अन्न वाया गेलंय अगं हे असं म्हणते आता इथे यमुना. तर आता विद्या सुद्धा तिथे आलेली असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे आपल्या घरात ना अशी अन्नाची नासाडी फक्त पहिले वेळेला असं झालेलं आहे आणि तेही संकष्टी दिवशी असं म्हणतात इथे यमुना. तर आता इथे यश खडवत असतो कावेरीला जेवण. काय चाललंय असं म्हणतात इथे यश. तर फोनमध्ये बघत असते ती. कामं संपवायची म्हणून फोन सायलेंटवर ठेवला होता. आता सगळ्यांना उत्तर देते असं म्हणते आता इथे कावेरी. तर आता यश खडवत असतो कावेरीला. बिझनेसकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ना असं म्हणतात इथे कावेरी. पण जेवढं फास्ट तुमचं डोकं चालतं ना एवढंच फास्ट तोंडही चालू देत असं म्हणतात इथे यश. हे सगळं संपवायचं आहे ना म्हणून म्हटलं असं म्हणतात इथे यश. ॲपल असं म्हणत होता इथे तो. तर आता इथे कावेरीला खडवत असतो तो. तर आता इथे सुलक्षणा जोरात ओरडतेने म्हणते कावेरी लवकर ये बाहेर असं म्हणते आता इथे सुलक्षणा. मा का हाक मारत असतील असं म्हणते आता इथे कावेरी. तर आता इथे कावेरी म्हणते जाऊन बघते. तर कावेरी बाहेर जाते बघा प्रेक्षक बघण्यासाठी. काय गं हे सगळं असं म्हणते आता इथे सुलक्षणा. केवढं नुकसान केलंयस तू असं म्हणते आता इथे सुलक्षणा. मी तेव्हाच सांगितलं होतं ना की सगळी भाजी शिळी आहे म्हणून स्वस्त मिळाली आहे तुला ताबडतोब टाकून दे. पण ऐकायचंच नाही स्वतःच खरं करायचं आहे. अगं अशाने अन्नपूर्णाचा कोप नाही का होणार असं म्हणते आता इथे सुलक्षणा. त्यात आता संकष्टी करतो असल्या सगळ्या गोष्टींनी काय फळ मिळणार आहे आपल्याला असं म्हणते सुलक्षणा. एवढं सगळं नुकसान केल्यावर काय फळ मिळणार आहे असं म्हणते ती. तर यश म्हणतो मा या सगळ्यात कावेरीची. तर आता सुलक्षणा म्हणते यश आज तू तिची बाजू अजिबात घेऊ नकोस असं म्हणते आता इथे सुलक्षणा. आज तू कावेरीचीच आहे उघड उघड दिसते आपल्या सगळ्यांना असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता खूप खुश होतात ही यमुना आणि अमृता. तर आजचा बघितली समजून बघूया तरीक्यामध्ये काय आहे ते. डोंट वरी उद्याचा दिवस आपला असेल असं म्हणतात इथे अमृता यमुनाला. अगं काय चाललंय हे दोघे पैसे मागतायत आणि तू अशी थांबली आहेस असं म्हणते आता इथे सुलक्षणा. कावेरीला तुझ्याकडचे सगळे पैसे संपले की काय असं म्हणते सुलक्षणा. माझ्याकडून पाकिट असं म्हणते आता इथे कावेरी हरवलंय. तर सुलक्षणाला धक्का बसतो बघा प्रेक्षक हो. तर आता रिकॅप सुद्धा इथे समजतो. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.